महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. लाखांदूरमध्ये संशयास्पद मृत्यूंची मालिका, पंधरवड्यात तिसरी धक्कादायक घटना. लाखांदूर तालुक्यात मृत्यूचं सावट गडद होत चाललं आहे. पंधरवड्याच्या तिसऱ्यांदा संशयित मृत्यूची घटना घडल्यानं तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नवीन घटना विर्ली खुर्द गावातील आहे, जिथं बुद्धिमान धनविजय वय वर्ष 35 या तरुणाचा अंगणात मृतदेह आढळल्यानं ग्रामस्थांमध्ये खळबळ आली. परवा 8 नोव्हेंबर रात्री तो बाहेर झोपला होता. मात्र काल 9 नोव्हेंबरला पहाटे आईनं अंगणात पाहिलं तर मुलगा मृतावस्थेत पडलेला. हे दृश्य पाहून घरच्यांचा आक्रोश उसळला तर गावात 100 वाद सुरू झाले. हा मृत्यू आहे की खून? घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे, पोलीस हवालदार प्रमोद टेकाम आणि अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मात्र इथेच कहाणी संपत नाही. शवविच्छेदनात शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्याची प्राथमिक माहिती मिळत असून त्यामुळे मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. पोलिसांनी मर्ग दाखल करून तपास सुरू केला असला तरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणे बाकी आहे. याच तालुक्यात गेल्या 15 2 खुनाच्या घटना घडल्या आहेत. आता या तिसऱ्या संशयित मृत्यूमुळे लाखांदूरमध्ये मृत्यूंची मालिका सुरू झाली का, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. गावकऱ्यांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आलं असून प्रशासनाने या सलग घटनांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. एकामागून एक घडणाऱ्या या रहस्यमय मृत्यूंनी लाखांदूर हादरलं आहे.